नमस्कार. गेल्या 2 दशकाहून अधिक काळ सहकार क्षेत्रात वसुलीचं काम पाहताना मला एक गोष्ट नेहमी जाणवते. अनेकदा आपल्या विक्री अधिकाऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या कायदेशीर ताकदीची पूर्ण जाणीव नसते. आज आपण तुमच्या या अधिकारांचा मूळ उगम काय आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचा पाया म्हणजे बहुराज्य सहकारी संस्था अधिनियम 2002. या कायद्यातील कलम 97 ही तुमची खरी शक्ती आहे. हे कलम केवळ कागदोपत्री नियम सांगत नाही, तर तुम्हाला मालमत्ता जप्त करण्याचे विशेष वैधानिक अधिकार बहाल करतं. तुमची प्रत्येक कारवाई याच कायदेशीर इंजिनवर चालते. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची नियुक्ती. हे अधिकार आपोआप मिळत नाहीत. मध्यवर्ती निबंधक म्हणजेच सेंट्रल रजिस्ट्रार जेव्हा तुम्हाला विशिष्ट नियुक्तीपत्र देतात, तेव्हा तुम्हाला वसुलीची प्रक्रिया राबवण्याचं कायदेशीर बळ मिळतं. एखाद्या मालमत्तेवर जप्तीसाठी पाऊल ठेवताना हे नियुक्तीपत्रच तुमची ओळख आणि तुमची शक्ती असतं. हे अधिकारांचं स्वरूप समजून घेण्यासाठी पोलीस आणि विक्री अधिकारी यांची तुलना करून पहा. ज्याप्रमाणे पोलिसांना गुन्हेगारांविरुद्ध वॉरंट बजावण्याचे आणि कारवाई करण्याचे अधिकार असतात, अगदी त्याचप्रमाणे सहकारी कायद्यात कर्ज वसुलीसाठी मालमत्ता जप्ती व विक्री करण्याचे सर्वोच्च अधिकार विक्री अधिकाऱ्याकडे असतात. याचा अर्थ असा की तुम्ही केवळ संस्था कर्मचारी नाही, तर कायद्याने नियुक्त केलेले एक अंमलबजावणी अधिकारी म्हणजेच एन्फोर्समेंट अथॉरिटी आहात. आता वळूया एका अत्यंत महत्त्वाच्या अधिकाराकडे. तिसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे दिवाणी न्यायालयाचे अधिकार. जेव्हा लवाद म्हणजेच आर्बिट्रेटर एखादा निकाल देतो, तेव्हा त्या निकालाची अंमलबजावणी करताना विक्री अधिकाऱ्याला एखाद्या सिव्हिल कोर्टाचे अधिकार प्राप्त होतात. यामुळे तुम्ही दिलेले आदेश कायद्याने बंधनकारक ठरतात. ही तुमच्या पदाची सर्वात मोठी कायदेशीर बाजू आहे. शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवॉर्ड. आपल्या क्षेत्रात या दाखल्याला आपण कारवाईचं लायसन्स मानतो. जोपर्यंत हा अधिकृत वसुली दाखला तुमच्या हातात येत नाही, तोपर्यंत तुम्ही जप्तीची कोणतीही कायदेशीर कारवाई सुरू करू शकत नाही. हीच ती अंतिम परवानगी आहे जी तुमच्या मोहिमेला हिरवा कंदील देते. थोडक्यात सांगायचं तर कायद्याचा आधार, नियुक्तीपत्र, कोर्टाचे अधिकार आणि अवॉर्ड या 4 खांबांवर तुमची वसुलीची प्रक्रिया उभी आहे. हे अधिकार समजून घेतले तर तुमचं काम अधिक प्रभावी आणि कायदेशीररित्या सुरक्षित होईल. सहकारी कायद्यातील अशाच तांत्रिक मार्गदर्शनासाठी श्री नवनाथ बिराजदार सदैव आपल्यासोबत आहेत. धन्यवाद.